रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द. बलात्कारी अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना दुसरा धक्का. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारात त्याच्या गैरकृत्यामध्ये दुरान्वय संबंध नाही, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा, रुपाली चाकणकरांचं ट्विट. भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय, अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता. मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींकडून नाशिक पोलीस आयुक्तांची भेट. चाकणकर सर्व रॅकेट चालवत असल्याचं दिसतंय, त्यांना सहआरोपी करून अटक करा, रुपाली ठोंबरेंची मागणी. सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरात सोबतचे फोटो दाखवले. केसरकर चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा, अंधारेंची मागणी. भोंदू अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची पोलिसांकडून तपासणी. प्रायव्हेट गाडीतून आलेल्या पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. याआधीच एसआयटीकडून खरातचं कार्यालय सील. देशात लॉकडाऊन लागणार नाही, टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे, संकटाचा यशस्वीपणे सामना करू, मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका, लॉकडाऊन लागण्याचा अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून 0 इंधनाच्या किमतीत कमी होण्याची शक्यता.